वसई विरार शहरात पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर परिस्थितीमुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। घरातील साहित्यांचं आणि अन्नधान्याचं देखील मोठं नुकसान झालंय। या घरांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। दूध भाजीपाला मिळत नसल्यानं नागरिक बेहाल झाले, तर 4 दिवसांपासून इंटरनेट आणि विद्युत सेवा खंडित आहे। 4 दिवसांपासून वसई विरार संपूर्ण ज्या रहिवासी संकुल आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या अनेक नागरिकांचे हाल झालेले आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे, आपण इमारतीतील नागरिकांशी बोलणार आहोत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे 4 दिवसापासून? 4 दिवसापासून पाणी भरलं आहे आणि काय सगळे दुकाने पण बंद आहे। काय दूध मिळत आहे, फळभाज्या मिळत नाही, काय भाजी नाही मिळत, काय नाही मिळत। काय प्रशासनाकडून काय मदत, काय ते आता काय ते लोक जे करणार ते। 4 दिवसापासून पाणी आहे पूर्ण, आम्ही खाली पण उतरत नाहीये। प्रॉब्लेम काय, जॉबला जाऊ शकत नाही, प्लस आमच्या घरी आम्ही काही सामान जमा करून ठेवलेलं नव्हतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय। आज शॉपमध्ये आलो तर कांदे बटाटे पण नाही, म्हणजे आम्ही कसं राहायचं हा मोठा प्रश्न आहे। दूध अवेलेबल नाहीये, काही नाही, आणि पाणी एवढं ब्लॉक झालंय की एवढ्या वर्षापासून कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, इथे पण आता कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त आले नाही, तेवढं पाणी येण्याची शक्यता कमी होतं। अरे यार, 4 दिन से बहुत पानी है, हालत खराब कर दी है बारिश ने भी, और चल रहा है। लाइट की स्थिति क्या है अभी? लाइट तो अभी कल से नहीं है, तो आज देखते हैं, होपफुली आ जाए तो अच्छा है। मोबाइल नेटवर्क नहीं है यहाँ पे, मोबाइल नेटवर्क नहीं है, काफी तकलीफ है यहाँ पे। हाँ मोबाइल नेटवर्क भी कल से नहीं है, अभी देखते हैं आज आ जाए तो ठीक है। क्या क्या दिक्कत आ रही है यहाँ पे? सभी दिक्कत है यहाँ पे, कल से पानी नहीं है घर में, लाइट नहीं है, मोबाइल नेटवर्क नहीं है, कुछ ट्रांसपोर्ट का कुछ सामान ले नहीं जा सकते, कुछ नहीं कर सकते। काँक्रिटीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात शहरात झालेलं आहे। माती या ते पाणी मोडण्यासाठी नसल्यामुळे शहरात जलभराव होतोय। जे नाले आहेत ते अपुरे असल्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे तो व्यवस्थित होत नाहीये। कचऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शहराचं पाणी निघण्यासाठी उपयोग होत नाहीये। म्हणून आता प्रशासन या संपूर्ण घटनाकडे कशा पद्धतीने पाहणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।